नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 1 सिमिलॅरिटी आणि त्यातीलच प्रॉब्लेम सेट 1 आज आपण पाहणार आहोत. याआधीचे सगळे प्रॅक्टिस सेट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर या ठिकाणी वरती कॉर्नरला जे आयकॉन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आधीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. तर आता आपण पाहतोय प्रॉब्लेम सेट 1. प्रॉब्लेम सेट 1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. ओके, त्यातील पहिला आहे इन ट्रायंगल ABC. या ठिकाणी फिगर 1.67 मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिलेले आहेत. तर त्यातील पहिला ट्रायंगल आहे ABC, दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQR. ओके, तर या दोन ट्रायंगलमध्ये इन अ 1-to-1 करस्पॉन्डन्स AB upon QR is equal to BC upon PR is equal to CA upon PQ. ओके, आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की या तिघांचाही रेशो सेम आहे. मग याचा अर्थ आपल्याला सांगायचं आहे की खालीलपैकी कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. तर पहिलं या ठिकाणी सांगितलेलं आहे ट्रायंगल PQR. तर ट्रायंगल PQR आणि त्याचबरोबर इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर साईड सेम यायला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी जर ABC हा ट्रायंगल आहे तर AB अपॉन काय आहे PQR, म्हणजे या ठिकाणी ट्रायंगल QRP. अशा प्रकारे ट्रायंगल असतील तर ते सिमिलर असणार आहेत. म्हणजे नावं A सोबत Q यायला पाहिजे, B सोबत R यायला पाहिजे, C सोबत P यायला पाहिजे. असं जेव्हा असेल, असं जेव्हा नाव असेल त्या ट्रायंगलचं तेव्हाच ते एक दुसऱ्याशी सिमिलर असणार आहेत. ओके, आता अशा प्रकारे कुठे आहे आपण पाहूया. तर इथे PQ सोबत काय आहे AB आहेत, पण आपल्याला काय पाहिजे QR पाहिजे. आपण असं का घेते तर आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत आणि त्यांनी ऑलरेडी जर साईड सिमिलर आहे तसं सांगितलेलं आहे. तर ज्या सिक्वेन्समध्ये साईड सिमिलर आहेत त्या सिक्वेन्समध्ये ट्रायंगलची नावं असायला पाहिजेत. ओके, आता या ठिकाणी आहे PQ आणि CA. ओके, सो PQ आणि CA. ओके, म्हणजे हे जुळते थोडं थोडं. म्हणजे या ठिकाणी कसं आहे PQ अपॉन CA, त्याचबरोबर QR अपॉन AB आणि त्याचबरोबर RP म्हणजे RP अपॉन CB. ओके, म्हणजे हे जुळते. म्हणजे पर्याय काय असणार आहे दुसरा. म्हणजे याचं बरोबर आन्सर काय आहे पर्याय ब. पर्याय बी जरी बरोबर असलं तरी आपण परत C पण पर्याय बघूया, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला कसं आहे काय आहे ते ओळखता येईल. आता या ठिकाणी CB आहे. CB सोबत त्यांनी काय सांगितले PQ, पण CB सोबत PQ आहे का नाही PR आहे, त्याच्यामुळे हा पर्याय कॅन्सल. त्याच्यानंतर आहे BC आणि BC सोबत सांगितलेलं आहे PQ आहे का नाही, त्याच्यामुळे हा पण कॅन्सल. म्हणून पर्याय काय आहे 2 आहे. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे आहे सेकंड क्वेश्चन आहे इफ इन ट्रायंगल DEF. या ठिकाणी ट्रायंगल DEF आहे अँड ट्रायंगल PQR आणि हा जो आहे हा ट्रायंगल PQR आहे. तर या दोन ट्रायंगलमध्ये अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. म्हणजे अँगल D आणि अँगल Q कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. हे ऑलरेडी आपल्याला इथे साईनने दाखवलेलं आहे. अँगल R इज कॉन्ग्रुएंट टू अँगल E. अँगल R हा अँगल Eशी कॉन्ग्रुएंट आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. तर कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला, बरोबर नाही. जर आपण या शब्दाकडे जास्त लक्ष दिलं नाही तर आपला 1 मार्क जाऊ शकतो. त्याच्यामुळे विच स्टेटमेंट इज फॉल्स. सो वी हॅव टू फाइंड आउट इनकरेक्ट स्टेटमेंट. EF अपॉन PR इज इक्वल टू DF अपॉन PQ. हे बरोबर आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही आहे. त्याच्यानंतर DE आहे अपॉन PQ नाही येते. इथे काय आलेलं आहे QR, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. तरी पण आपण पुढचे बघूया. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये असं वेळ वाया नका घालू. तुम्हाला जे चुकीचं वाटणार आहे, आता हे चुकीचं आहे तर त्याला टिकमार्क करायची. आता आपण जस्ट प्रॅक्टिस करतो आहे म्हणून आपण सगळे स्टेटमेंट्स व्हेरीफाय करून बघणार आहे. DE अपॉन QR दिलेला आहे आणि DF अपॉन QP दिलेला आहे. हे पण बरोबर स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर परत काय आहे EF अपॉन RP दिलेला आहे आणि त्याचबरोबर DE अपॉन QR दिलेला आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय निवडायचं होतं चुकीचं, म्हणजे B काय आहे चुकीचं आहे. कारण या ठिकाणी Bमध्ये काय सांगितलेलं आहे DE अपॉन PQ, पण या ठिकाणी काय आहे RQ आहे. त्याच्यामुळे हे काय चुकीचं आहे. म्हणून आपला पर्याय ब काय येणार आहे उत्तर येणार आहे. बाकी सगळे कसे आहेत बरोबर आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे C. तर आता या ठिकाणी इन ट्रायंगल ABC and triangle DEF
सो ट्रायंगल ABC हा आहे, ट्रायंगल DF हा आहे. अँगल बी इज इक्वल टू अँगल ई. या ठिकाणी अँगल बी आणि अँगल ई कसे आहेत, इक्वल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं आहे अँगल एफ इज इक्वल टू अँगल सी. अँगल एफ आणि अँगल सी इक्वल आहेत. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अँड ए बी, म्हणजेच ए बी ही जी लाईन आहे इज इक्वल टू 3 टाइम्स DE. म्हणजे सपोज की DE जर 3 असेल तर AB काय असणार आहे 9. हे सपोज आहे, हे आपला आन्सर नाही आहे. सो असं आहे की जर DE 1 असेल तर AB 3 असणार आहे, म्हणजे AB काय असणार आहे DEच्या 3 टाइम्स आहे. देन विच ऑफ द स्टेटमेंट रिगार्डिंग द 2 ट्रायंगल्स इज ट्रू. मग या दोघांबद्दल कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणजे कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे ते आता आपल्याला ओळखायचं आहे. वी हॅव टू फाइंड आउट करेक्ट स्टेटमेंट. फर्स्ट आहे द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड नॉट सिमिलर. ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट नाही आहेत आणि सिमिलर नाही आहेत, तर हे नाही येऊ शकत. का तर आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे अँगल्स कसे आहेत, इक्वल आहेत. ओके, त्याच्यामुळे सिमिलर तर आहे. हे 2 ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनुसार, AA टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल एक दुसऱ्यांचे सिमिलर आहेत, कारण ऑलरेडी हे 2 अँगल्स इक्वल आहेत असं आपल्याला सांगितले. त्याच्यामुळे हे 2 ट्रायंगल्स AA टेस्टनुसार सिमिलर येणार आहेत. दुसरं स्टेटमेंट आहे द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. हा हे करेक्ट आहे. ट्रायंगल कशात सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट नाही आहेत. कॉन्ग्रुएंट म्हणजे एक्झॅक्ट यायला पाहिजे. हा अँगल 30चा असेल तर हा पण 30चाच यायला पाहिजे. हा 60 असेल हा पण 60च यायला पाहिजे. हा 90 असेल हा पण 90च यायला पाहिजे. पण असं काय आहे का, तर नाही आहे. इथे फक्त आपल्याला सांगितलं की अँगल सिमिलर आहेत, बट साईडबद्दल आपल्याला काही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे 2 अँगल सिमिलर असू शकतात. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे की द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर. कॉन्ग्रुएंट नाही आहे, फक्त सिमिलर आहेत. त्याच्यानंतर नन ऑफ द स्टेटमेंट्स अबो इज ट्रू. हे पण नाही आहे, कारण बी स्टेटमेंट ट्रू आहे, कारण हे 2 अँगल्स AA टेस्टनुसार सिमिलर आहेत, बट ते कॉन्ग्रुएंट नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय फोर्थ वन आहे ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. या ठिकाणी ABC आणि DEF आहे कशा आहेत, इक्विलॅटरल आहेत. इक्विलॅटरल म्हणजे ज्यांचे 3ही साईड्सची लांबी सेम असते. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ अँगल एरिया ऑफ ट्रायंगल DF इज इक्वल टू 1:2. याच्या एरियाचा रेशो अपॉन याचा एरिया इज इक्वल टू 1:2 आहे. AB इज इक्वल टू 4. या ठिकाणी AB काय सांगितलं आहे, 4 आहे. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ DE. मग DEचं लेंथ काय असायला पाहिजे. आता हे आपण सॉल्व करून बघूया. ॲक्च्युली हे सम जे आहे ते सॉल्व करायची गरज नाही आहे, बट तरीही आपण हे सॉल्व करून पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आय होप तुम्हाला क्लिअर पाहता येत असेल. नसेल तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही इन्क्रीज करू शकता. आणि एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू आहे 1/2. 1:2 याचाच अर्थ 1/2 आहे. ओके, सो आपल्याला सांगितलेलं आहे की AB जो आपला आपण ऑलरेडी आधीच्या अनेक प्रॅक्टिस सेटमध्ये अशा प्रकारचे अनेक क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन आपल्याला काय सांगितलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल DEF. तर या ठिकाणी आपण द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलच्या आधारे असं लिहू शकतो की इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन या ठिकाणी DE स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तुम्ही हे थिअरम पण लिहू शकता, बट हे MCQ आहे, याच्यामध्ये एवढं सॉल्व करायची गरज नाही आहे. बट जर हाच क्वेश्चन MCQला न येता जर सॉल्व करण्यासाठी आला तर मात्र तुम्हाला सॉल्व करावा लागेल. आता या ठिकाणी आपल्याला याची व्हॅल्यू काय सांगितलेली आहे 1/2. या ठिकाणी ABची व्हॅल्यू दिली होती 4 क्वेश्चनमध्ये. सो 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. आता या ठिकाणी सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. 1 × DE स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर × 2. तर या ठिकाणी 1नी मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक नाही पडणार आहे. सो DE स्क्वेअर इज इक्वल टू 16 × 2. आता या ठिकाणी DE स्क्वेअर आहे. मग जर स्क्वेअर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपण काय करतो, दोन्ही पण साईडचा स्क्वेअर करतो. सो या ठिकाणी इथे तुम्ही लिहू शकता स्क्वेअरिंग बोथ द साईड्स. या ठिकाणी DE स्क्वेअरचं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स, आणि या ठिकाणी पण स्क्वेअर रूट ऑफ या साईडचं पण. मग आता याचं जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेणार तेव्हा इथे फक्त DE राहणार आहे इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट 4 येणार. 2चं स्क्वेअर रूट आपण फाइंड आउट करता येत नाही, सो √2 आहे असं येणार. म्हणजेच DEची व्हॅल्यू काय आलेली आहे 4√2. आता या ठिकाणी जर आपण बघितलं 4√2 कुठे आहे, तर 4√2 आहे ऑप्शन Dमध्ये. ओके, सो म्हणजेच आपला ऑप्शन D काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलं आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल. हे ऑलरेडी आपण प्रॅक्टिस सेट 1.4मध्ये पाहिलेलं होतं. याच्यानंतर आता आपण सॉल्व करणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन जो आहे फिफ्थ क्वेश्चन आहे
in figure 1.71 in figure 1.71 seg xy जो xy आहे या ठिकाणी आपण पेन्सिलने त्याला नोट करूया. तर xy जो आहे इज पॅरलल टू BC, xy BCला पॅरलल आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. तर आपल्याला खरं स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचं आहे, करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे तर ते ओळखायचं आहे. आता या ठिकाणी आपण कोणता थिअरम वापरणार आहोत तर BPT वापरणार आहोत. मग इथे आपल्याला सांगितलेलं आहे की पहिल्यांदा AB अपॉन AC म्हणजे AB ही साईड अपॉन ही साईड सांगितलेली आहे इज इक्वल टू AX अपॉन XY. ओके तर हे बरोबर आहे कारण AB अपॉन AC सांगितलेलं आहे इज इक्वल टू AX अपॉन AY म्हणजे हे काय आहे परफेक्ट आहे, बरोबर आहे. आपण बाकीचे ऑप्शन्स पण चेक करून पाहूया. AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन AC तर हे चुकीचं आहे. या ठिकाणी ACच्या ऐवजी जर YC असतं तर कदाचित ते बरोबर आलं असतं. त्याच्यानंतर इथे आहे AX अपॉन YC, AX अपॉन YC आहे इज इक्वल टू AY अपॉन XB तर असं नाही होऊ शकत, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर AB अपॉन YC इज इक्वल टू AC अपॉन XB तर असं पण नाही होऊ शकत. सो पहिला पर्याय बरोबर आहे ए ऑप्शन. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया. नेक्स्टमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता यानंतर आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे इन ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगलमध्ये BDC हे सगळे पॉईंट एका लाईनमध्ये आहेत. या ठिकाणी BDचं मेजरमेंट सांगितलेलं आहे 6 म्हणजे हे जे BD आहे याचं मेजरमेंट येणार आहे 7 सांगितलेलं आहे 7 आणि BC इज इक्वल टू 20 हे जे पूर्ण सेगमेंट आहे BC याचं आहे मेजरमेंट 20. देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. तर काही रेशोज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे आहेत. आता इथे एकतर पहिली गोष्ट आपण हाईट काढण्यासाठी एक परपेंडिक्युलर टाकूया. दोघांचीही हाईट सेमच येणार आहे. ओके कुठल्याही क्वेश्चनमध्ये दोघांची हाईट सेम येणार आहे कारण दोघांचा पण जो पॉईंट आहे तर तो एकच आहे. आता ही हाईट आहे याला आपण काय नाव देऊया, ई नाव देऊया. ओके सो ही हाईट आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला रेशोज फाइंड आउट करायचा आहे. पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD, हा जो छोटा ट्रायंगल आहे ABD याचा एरिया अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC, हा जो दुसरा मोठावाला ट्रायंगल आहे ADC याचा एरिया. तर दोघांच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके तर आता या ठिकाणी आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपण ज्याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे जसं क्वेश्चनमध्ये दिलं आहे तसं आपण लिहून घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ओके हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट आपण यांचे बेस कोणते आहेत, हाईट कोणती आहे हे लिहून घेऊया आणि मग आपल्या थिअरमनुसार आपण हे सॉल्व करूया. सो इन ट्रायंगल ABD पहिल्यांदा आपण ABDचं घेऊया कारण पहिल्यांदा आपल्याला ABD सांगितलेलं आहे. सो इन ट्रायंगल ABD बेस कोणता आहे, BD आहे. सो बेसला आपण या ठिकाणी B1 घेतो, दॅट इज BD. त्याचं मेजरमेंट दिलं आहे का तर दिलं आहे, किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे. ओके त्याच्यानंतर सेकंड काय सांगितलेलं आहे आपल्याला त्याची हाईट घेऊया आपण. ओके हाईट काय आहे दॅट इज H1, दॅट इज काय आहे या ठिकाणी AE. त्याचं मेजरमेंट माहिती आहे का तर नाही आहे. ओके आता बेस मिळालेला आहे आपल्याला, हाईट मिळालेला आहे. आता आपण दुसरा ट्रायंगल घेऊया. दुसरा ट्रायंगल आहे कुठला, इन ट्रायंगल ADC या ट्रायंगलमध्ये याचं पण सेम आपण बेस लिहून घेऊया. याला आपण लिहिताना B2 लिहिणार. तर ADCचा बेस काय आहे DC. ओके DC जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आधी या ठिकाणी BCमधून BD मायनस करावं लागेल मग आपल्याला DC मिळेल. सो आता या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की DC इज इक्वल टू BC मायनस BD इज इक्वल टू BC आहे 20 मायनस 7 इज इक्वल टू 13. तुम्ही इथेच सॉल्व करू शकता किंवा यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या आन्सरमध्ये पण सॉल्व करू शकता. म्हणजे खाली आपण जे सॉल्व करणार आहोत रेशो वगैरे घेऊन, पण तिथे तुम्हाला सॉल्व करताना अडचण निर्माण होईल, त्यापेक्षा आपण इथेच सॉल्व करूया. त्याच्यानंतर हे झालं बेस झालं. त्याच्यानंतर हाईट H2 काय आहे याची पण सेमच हाईट येणार आहे AE. ओके आता या ठिकाणी दोघांची पण हाईट सेम आहे म्हणजे हाईट कट होणार आहे आणि रेशो बेसच्या नुसार येणार आहे. सो आता या ठिकाणी आपण लिहूया की हाईट ऑफ बोथ द ट्रायंगल्स इज सेम. दोघांची पण हाईट कशी आहे सेम आहे. मग आता आपला जो आधीचा थिअरम आहे जो आपण आधीपासून यूज करतो आहे प्रॅक्टिस सेट 1.1मध्ये, जसं की त्याच्या आपण जेव्हा बेस असतील तर तेव्हा आपण काय घेतो, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ
two triangles having same height is equal to the ratio of their corresponding bases. ओके, सो आता या ठिकाणी आपण आधी फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता या ठिकाणी आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की हाईट सेम आहेत, सो आपण इथेच हाईट कट करू शकतो किंवा तुम्ही खाली पण लिहून परत कट करू शकता. आता या ठिकाणी B1 B2 काय आहे, B1 आहे BD, B2 काय आहे या ठिकाणी, B2 आहे DC. ओके, आता तुम्ही इथे याचा जो थिअरम आहे तर तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायँगल्स हॅविंग सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल, इथे वरती तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर आता या ठिकाणी आहे BD. सो BD काय आहे आपण फाइंड आउट केलं ऑलरेडी होता 7 आणि DC आपण फाइंड आउट केला होता 13. सो या ठिकाणी रेशो काय आलेला आहे 7/13. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू 7/13. सेम आहे, सिम्पल आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण हे फाइंड आउट करणार आहोत. या ठिकाणी फक्त आपल्याला हेच दाखवायचं आहे की इथे एक तुम्हाला परपेंडिक्युलर टाकावा लागेल. ओके, परपेंडिक्युलर जो टाकला आहे तो तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करूही शकता किंवा तुम्ही डायग्राम काढू शकता तुमच्या पेपरमध्ये. ओके, नसेल तर आधी तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता की तुम्ही इथे कन्स्ट्रक्शनमध्ये परपेंडिक्युलर टाकलेला आहे किंवा त्याची हाईट तुम्ही AE आहे असं घेतलेलं आहे, गृहीत धरलेलं असं तुम्ही वरती लिहू शकता. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलेलं आहे. आता याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार आहोत सेकंड रेशो. ओके, सेकंड रेशो आपण पाहूया. याचं गिवन वगैरे तुम्ही लिहायचं असेल तर लिहू शकता. गिवनमध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी काय मेजरमेंट्स दिले आहेत. इन ट्रायंगल ABC BD इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 20 असं तुम्ही गिवनमध्ये लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे या ठिकाणी ते पण तुम्ही गिवनमध्ये लिहू शकता किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर परत पुढे आहे सेकंड रेशो. सेकंड रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तर या ठिकाणी पण आधी आपण बेस फाइंड आउट करणार आहोत. इन ट्रायंगल ABD बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू ABD. हा जो ट्रायंगल आहे तर या ठिकाणी बेस आहे BD. सो BD इज इक्वल त्याचं मेजरमेंट आहे 7 आणि हाईट इज इक्वल टू H1 किती आहे AE आहे. सगळ्यांसाठी हाईट सेम येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ABC, तर ABC या ट्रायंगलमध्ये बेस काय असणार आहे BC. बेस इज इक्वल टू B2 इज इक्वल टू असणार आहे BC. आता या ठिकाणी हाईट आपण लिहूया. हाईट त्याची पण सेमच असणार आहे. हाईट सगळ्यांची सेमच येणार आहे, दॅट इज AE. ओके, सो हाईट येणार आहे AE. आता या ठिकाणी आपल्याला BCचं मेजरमेंट माहिती आहे, सो BCच्या समोर तुम्ही BCचं मेजरमेंट लिहू शकता. आता जर आपण बघितलं हाईट दोघांची सेम आहे तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की हाईट ऑफ बोथ द ट्रायंगल्स, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, इज सेम. दोन्ही ट्रायंगल्सची हाईट सेम आहे. मग तुम्ही इथे असं पण लिहू शकता H1 इज इक्वल टू H2 असं पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू B1 H1 अपॉन B2 H2. ओके, आता या ठिकाणी आपण ऑलरेडी सांगितलेलं हाईट सेम आहे, सो आपण हाईट कट करू शकतो. आता B1 काय आहे BD आहे आणि अपॉन B2 आहे BC. आता इथे तुम्ही जो आपला थिअरम आहे तो लिहू शकता. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग सेम हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके, तुम्हाला बुकमध्ये मी दाखवते. तर बुकमध्ये तुम्हाला हा जो थिअरम आहे तर तो लिहायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर इक्वल बेसेस, किंवा मी जो आधी स्क्रीनवर दाखवला होता पहिल्या क्वेश्चनच्या वेळेस तो पण तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला सध्या हा जो थिअरम आहे तर तो या ठिकाणी लिहायचा आहे, इथे लिहायचा आहे. ओके, जर मी आता लिहित बसली तर खूप टाईम जाईल, त्यापेक्षा तुम्ही इथे लिहून घेऊ शकता. आता या ठिकाणी BD किती आहे, BD आहे 7 आणि BC आहे 20. म्हणजेच या ठिकाणी आपला जो रेशो आलेला आहे तर तो काय आलेला आहे तर 7/20 आलेला आहे. आता तुम्ही परत खाली लिहू शकता की देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC
इज इक्वल टू 7/20. ओके. सो अशा प्रकारे आपण हा रेशो फाइंड आउट केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत यातीलच थर्ड. सो यातील थर्ड आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता या ठिकाणी जो ADC ट्रायंगल आहे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता आपल्याला ADC घ्यायचा आहे आणि ABC घ्यायचा आहे. ओके. सो आता आपण यांचे रेशोज फाइंड आउट करूया. थर्ड वन आपण सोडवतोय. एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके. सो आता या ठिकाणी फर्स्ट आपण लिहूया की इन ट्रायंगल ADC या ट्रायंगलमध्ये बेस इज इक्वल टू, आता ADCमध्ये बेस काय आहे DC. सो DCचं मेजरमेंट आपण ऑलरेडी फर्स्ट क्वेश्चनमध्ये फाइंड आउट केलं होतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे परत फाइंड आउट करू शकता. ओके. किंवा तुम्ही गिवनमध्ये पण हे सॉल्व करून दाखवू शकता. गिवनमध्ये जर सॉल्व केलं असेल तर प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस सॉल्व करायची गरज नाही. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही ते गिवनमध्येच सॉल्व करून दाखवा. तर आता या ठिकाणी DC काय आहे, DC आपण फाइंड आउट केलं होतं की 13 होतं. आणि त्याच्यानंतर हा आहे B1, बेस तुम्ही ते लिहू शकता B1 आहे. आणि हाईट दॅट इज H1 इज इक्वल टू काय आहे AE आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ABC, सॉरी ते कॉमा आहे. बेस इज इक्वल टू B2. आता या ठिकाणी ABCमध्ये बेस काय असणार आहे, BC असणार आहे. BC आपल्याला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की 20 आहे. त्याच्यानंतर हाईट इज इक्वल टू H2 इज इक्वल टू सेमच येणार आहे AE. तुम्ही ते पण लिहू शकता की हाईट्स ऑफ बोथ द ट्रायंगल्स, तुम्ही ते ट्रायंगल्स असं पूर्ण लिहायचं आहे, इज सेम. दोघांचं पण हाईट कसं आहे, दोघांची पण हाईट कशी आहे, सेम आहे. सो इथे तुम्ही लिहू शकता की H1 इज इक्वल टू H2. ओके. आता परत इथे जे आपल्याला सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. तुम्हाला इथे नेहमीप्रमाणे थिअरम लिहायचा आहे. कोणता थिअरम, तोच थिअरम जो याआधीपासून आपण लिहित आलो होतो. हा जो सेकंडवाला थिअरम आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. कारण इथे पण काय आहे, हाईटच सेम आहेत आणि बेसच्या नुसारच त्यांचे रेशो घेतले जाणार आहेत. सो हा सेकंडवाला थिअरम तुम्ही लिहिणार आहात. हा थिअरम पेज नंबर 5 वरती आहे. ओके. त्याच्यानंतर आता तुम्ही ते थिअरम लिहाल. या H1 H2ला तुम्ही कट करायची. तुम्ही H1 लिहिलं तरी चालेल किंवा H2 लिहिलं तरी चालेल, कारण त्या ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे की दोघं सिमिलर आहेत, सेम आहेत. आता या ठिकाणी B1 काय आहे, B1 DC आहे. B2 किती आहे, B2 जे आहे तर ते BC आहे. सो या ठिकाणी तुम्ही BC लिहिणार आहात. आणि ACचं मेजरमेंट किती आहे, तर ACचं मेजरमेंट आहे, DCचं मेजरमेंट आहे 13 आणि BCचं मेजरमेंट आहे 20. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC यांचा रेशो येणार आहे 13/20. ओके. सो अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, जो आहे क्वेश्चन नंबर 3. आय होप तुम्ही हे सॉल्व केलं असेल. ओके. आता यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. हाईट कशी आहे त्यांची इक्वल आहे, इज 2:3. दोन ट्रायंगल्स आहेत, त्यांचा रेशो 2:3 आहे एरियाचा आणि त्यांच्या हाईट्स इक्वल आहेत. इफ बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याचं बेस 6 सेंटीमीटर आहे. देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. तर मग बिगर ट्रायंगलचं बेस काय असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. जसं की या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की हाईट सेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला परत हाईट वगैरे फाइंड आउट करायची गरज नाही. आपण डायरेक्ट सेम हाईट असं लिहू शकतो. आधी आपण काहीतरी सपोज करूया. एकतर तुम्ही स्मॉलर ट्रायंगलला ट्रायंगल 1 घेऊ शकता किंवा त्याला काहीतरी नाव पण तुम्ही देऊ शकता. तर आता या ठिकाणी आपण नावं देऊया. तुम्ही ते ट्रायंगल 1 घेऊ शकता आणि बिगर जो आहे त्याला तुम्ही ट्रायंगल 2 असं घेऊ शकता. ओके. हे जरा कन्फ्युजिंग होईल, त्यापेक्षा आपण त्याला नेम्सच देऊया. ओके. सो क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की दोघांचं जे रेशो आहे एरियाचा तो 2:3 आहे. सो फर्स्ट आपण असं करूया की लेट द स्मॉलर ट्रायंगल बी ट्रायंगल ABC. स्मॉलर ट्रायंगल आपण ABC घेऊया अँड बिगर ट्रायंगल बी ट्रायंगल DF. ओके.
स्मॉलरला आपण ABC घेऊया आणि बिगरला आपण ट्रायंगल DEF घेऊया. आता या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे गिवन काय आहे. गिवन असं आहे की 2 ट्रायंगल्स आहेत. सो या ठिकाणी तुम्ही असं घेऊ शकता की रिझन आधी लिहिण्यापेक्षा आपण नंतर लिहूया की ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू रेशो एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 2:3 आणि याला तुम्ही पुढे रिझन द्या की गिवन आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल. सो इथे सांगितलेलं आहे की बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल किंवा इथे तुम्ही ट्रायंगल ABC घेऊ शकता. बेस ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू B1 घेऊया आपण त्याला, इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे पण कसं आहे गिवन आहे. एक तर तुम्ही 2 पार्ट्स करू शकता, इथे स्टेटमेंट इथे रिझन, त्याच्यामध्ये तुम्ही गिवन लिहू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे कंसामध्ये पण गिवन लिहू शकता. आता अशा प्रकारे आपण इथे लिहिलं आहे. त्याच्यानंतर इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABCमध्ये बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याच्या हाईट्स ऑलरेडी सेम आहेत असं सांगितलेलं आहे. सो HEIGHT हाईट इज इक्वल टू H1. त्याच्यानंतर इन ट्रायंगल पुढे कोणता आहे DEF इज इक्वल टू किंवा कॉमा बेस इज इक्वल टू आपण B2 घेऊया आणि हाईट इज इक्वल टू H2. सो ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे की हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम. ओके, हे आपल्याला ऑलरेडी गिवन आहे सांगितलेलं आहे. तुम्ही याच्या पुढे गिवन असं रिझन पण लिहू शकता. देअरफॉर H1 इज इक्वल टू H2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे B1 इंटू H1. तुम्ही ते लिहा आणि मग तुम्ही त्याला कट करा. ओके, B2 इंटू H2 आता याला कट करा. आता या ठिकाणी B1 काय आहे 6 सेंटीमीटर. B2 माहिती आहे का नाही. सो B2ला आपण आहेसच ठेवूया आणि या ठिकाणी या दोघांचा रेशो दिलेला आहे 2:3. सो 2/3. इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू B2 इज इक्वल टू 6 इंटू 3. आता या ठिकाणी B2ला आपण इथेच ठेवूया 6 इंटू 3/2. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 3 जार 9. ओके, 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 3 जार 9. देअरफॉर B2 इज इक्वल टू काय आलेला आहे 9 आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 इंटू 3 9 होणार आहे आणि B2 इज इक्वल टू येणार आहे 9. तर अशा प्रकारे आपण B2 9 आहे हे फाइंड आउट केलेलं आहे. तुम्ही खाली परत लिहू शकता की देअरफॉर बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. ओके, 9 सेंटीमीटर आहे. सो बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर असं तुम्ही खाली मेन्शन करू शकता. ओके, देअरफॉर बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. आता त्याच्यानंतर आपण पाहूया 4th क्वेश्चन. सो या ठिकाणी 4th क्वेश्चन आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय 4th क्वेश्चन. 4th क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे इन फिगर 1.73. या 1.73 फिगरमध्ये ट्रायंगल अँगल ABC हा जो अँगल ABC आहे इज इक्वल टू अँगल DCB. अँगल DCB म्हणजे हे दोघं पण काय आहेत 90 डिग्रीचे आहेत. हे आपल्याला कळतं आहे की दोघं सेम आहेत. AB इज इक्वल टू 6. ABचं मेजरमेंट 6 आहे. DC इज इक्वल टू 8. DCचं मेजरमेंट 8 आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट रेशो ऑफ एरियाज ऑफ बोथ द ट्रायंगल्स दॅट इज ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DCB. ओके, आपण हे फाइंड आउट करूया. हे पण आधीच्या सगळ्या सम्सप्रमाणेच आहे. हा प्रॉब्लेम सेट असला तरी पण आय होप की सिम्पल आहे, तुम्हाला पण सिम्पल जाईल. तर आता या ठिकाणी आपण आधी लिहून घेऊया की बेस कोणते आहेत आणि हाईट कोणते आहेत आणि मग आपण रेशो फाइंड आउट करूया. सो इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू ABCमध्ये बेस आहे BC. त्याचं मेजरमेंट दिलेलं नाही आहे सो आपण लिहिणार नाही आहोत. हाईट इज इक्वल टू H1. याची हाईट काय आहे AB आहे. सो AB इज इक्वल टू काय आहे 6 सेंटीमीटर. तुम्ही सेंटीमीटर पण लिहू शकता. आता दुसरा जो ट्रायंगल आहे तर तो आहे DCB. सो DCBमध्ये बेस इज इक्वल टू B2. DCB दोघांमध्ये पण बेस BCच आलेला आहे. सो इथे पण BC आणि हाईट दॅट इज H2. हाईट काय आहे या ठिकाणी DC आहे जी आहे 8. सो DC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर.
आता इथे दोघांमध्ये पण बेस सेम आला आहे, त्याच्यामुळे आपण लिहिणार की बेसेस इज इक्वल टू सेम आणि आपला जो थिअरम आहे तर तो आपण लिहिणार आहोत. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे, ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता या ठिकाणी आपण लिहूया की बेसेस आर सेम. ओके, सो देअरफॉर या ठिकाणी ते तुम्ही रिझनमध्ये लिहायचं आहे. इथे पुढे तुम्ही डॉट डॉट करून लिहायचं आहे की बेसेस आर सेम, रिझनमध्ये लिहायचं आहे. आणि इथे तुम्हाला थिअरम लिहायचं आहे. थिअरम तुम्ही लिहिणार आहात जो थर्ड थिअरम आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे. एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, हा थिअरम तुम्हाला लिहायचा आहे. त्याला आपण पॉईंट आउट करूया. हा थिअरम तुम्हाला लिहायचा आहे या ठिकाणी खाली. ओके, सो या ठिकाणी B1 अपॉन B2 कट होईल आणि इथे येईल H1 अपॉन H2. आता H1 आपण ऑलरेडी लिहिलेलं होतं इथे AB अपॉन H2 आहे DC. तर ABचं मेजरमेंट आहे 6, DCचं मेजरमेंट आहे 8, बेत्रिक 6, बेचोक 8, या ठिकाणी आलेलं आहे 3/4. म्हणजेच या ठिकाणी येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू 3/4. सो इन दिस वे आपण रेशो फाइंड आउट केलेला आहे. तुम्ही लिहू शकता, परत तुम्हाला लिहायचं असेल खाली तर की देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू 3/4. सो हेच आहे आपला आन्सर. खूप इझी आहे, फक्त तुम्हाला ते थिअरम्स बाय हार्ट करावे लागतील कारण तुम्हाला ते इथे लिहिणं गरजेचं आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत यानंतरचा क्वेश्चन. आय होप की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन आवडले असतील. खूप छान आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा म्हणजे आत्तापर्यंत आपण जे हे सगळे क्वेश्चन पाहिले ते सगळे 2च थिअरमवरती बेस आहेत. एकतर त्यांचे हाईट्स सेम आहेत किंवा एकतर त्यांचे बेस सेम आहेत. आता आपण पाहूया पुढचे क्वेश्चन्स कशा प्रकारचे आहेत. इन फिगर 1.74, तर हा जो 1.74 फिगर आहे तर या फिगरमध्ये PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हा जो PM आहे तर तो आहे 10 सेंटीमीटरचा. त्याचबरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PQS इज इक्वल टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. आता या ठिकाणी PQS हा जो मोठा ट्रायंगल आहे याचा जो एरिया आहे तर तो आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS हा जो खालचा मोठा ट्रायंगल आहे याचा एरिया आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे NR, म्हणजे आपल्याला हे जे हाईट आहे ही फाइंड आउट करायची आहे. ओके, या ठिकाणी पण आपण वापरणार आहोत थिअरम जो आपण आत्तापर्यंत वापरत आलो होतो बेस आणि हाईट फाइंड आउट करून. ओके, सो आता एकतर जर आपण बघितलं म्हणजे आपण जरा ओरलीच बघूया तर या ठिकाणी QS दोघांमध्ये पण बेस येणार आहे, म्हणजे बेस या ठिकाणी दोघांचा पण सेम येणार आहे. ओके, आता आपण ते सॉल्व करूया. सो आधी आपण लिहूया इन ट्रायंगल कोणता आहे पहिल्यांदा PQS. इन ट्रायंगल PQS बेस इज इक्वल टू, या ठिकाणी बेस काय सांगितलेलं आहे तुम्ही याच्या आधी गिवन पण लिहू शकता. गिवनमध्ये तुम्हाला फक्त हे 3 पॉईंट्स लिहायचे आहेत. PM इज इक्वल टू काय आहे, त्याच्यानंतर हे काय आहे आणि हे काय आहे ते तुम्ही गिवनमध्ये लिहू शकता. आणि टू फाइंडमध्ये तुम्ही NR इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं लिहू शकता. ओके, पण आपण डायरेक्ट सॉल्व करतोय. तुम्ही गिवन लिहायचं असेल तर लिहू शकता. तर इथे बेस काय आहे PQSमध्ये बेस आहे QS. सो बेस इज इक्वल टू B1 इज इक्वल टू QS. आणि हाईट काय आहे या ठिकाणी PM H1 इज इक्वल टू PM, दॅट इज आपल्याला दिलेला आहे की 10 सेंटीमीटर आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल आहे इन ट्रायंगल QRS. या ट्रायंगलमध्ये हे बेस परत सेम आहे. सो बेस इज इक्वल टू B2 इज इक्वल टू QS आणि हाईट इज इक्वल टू H2 इज इक्वल टू काय आहे NR आहे. ती आपल्याला माहिती आहे का तर नाही माहिती, तीच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो या ठिकाणी पण परत तुम्ही लिहू शकता की दोघांचे बेस सेम आहेत. बेसेस ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर सेम. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ते लिहायचं आहे. आता दोघांचे बेस सेम आहेत हे कळलेलं आहे. मग आता आपण दोघांचे रेशो घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. ओके, या ठिकाणी B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. तुम्ही ते B1 इज इक्वल टू B2 असं पण लिहू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, जो आपला थिअरम आहे
आता या ठिकाणी बेस सेम आहेत, म्हणजे आपण लिहिणार आहोत थर्ड जो थिअरम आहे तर तो एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, आणि ते आपण B1 B2 कट करणार आहोत. आता आपल्याकडे H1 आहे. H1 काय आहे, PM घेतलेला आहे आपण, आणि H2 काय होतं, NR होतं. आपला जो PM आहे तर तो 10 आहे, आणि इथे आपल्याला रेशो ऑलरेडी सांगितले होते, दॅट इज रेशो नाही, आपल्याला एरिया सांगितलं होतं, दॅट इज 100/110. तुम्ही हे सगळं गिवनमध्ये लिहिणार आहातच की कशाचा एरिया काय आहे किंवा कशाचा मेजरमेंट काय आहे तुम्हाला गिवनमध्ये लिहायचं आहे. आता या ठिकाणी 10 होतं PM, NRचं मेजरमेंट माहिती नाही आहे, हा रेशो आपण परत कंटिन्यू करणार आहोत. आता आपल्याला सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच 100 × NR इज इक्वल टू 110 × 10. आता या ठिकाणी 100 × NR असंच ठेवूया आपण, 100ला आपण शिफ्ट करूया या ठिकाणी राईट हँड साईडला. जेव्हा आपण 100ला शिफ्ट करणार तर हा 0 कट होईल आणि या ठिकाणी राहील फक्त 11. सो देअरफॉर NR इज इक्वल टू येणार आहे 11 सेंटीमीटर. आणि अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करणार आहात. किती सिम्पल आहे. ओके, सो NR इज इक्वल टू 11 सेंटीमीटर आपला आन्सर आलेला आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही लिहून घेऊ शकता. तुम्हाला फक्त याआधी गिवन लिहायचं आहे आणि टू फाइंड लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही हे 3 मुद्दे गिवनमध्ये लिहिणार आहात आणि हा मुद्दा टू फाइंडमध्ये लिहिणार आहात. ओके, आता आपण पाहूया यानंतरचं 6th क्वेश्चन. ॲक्च्युली मी हा सगळा प्रॉब्लेम सेट एकाच व्हिडिओमध्ये कवर करणार होते, बट व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आपण 6 क्वेश्चन्स एका व्हिडिओमध्ये आणि यानंतरचे जे उरलेले 7 क्वेश्चन्स आहेत तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो आता आपण पाहूया 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन आहे ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. 2 ट्रायंगल सिमिलर आहेत, ऑलरेडी गिवनमध्ये सांगितलेलं आहे. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट T इज 5 अँड लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट S इज 9. देन फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. ओके, सिम्पल आहे, आपल्याला याचे रेशोज फाइंड आउट करायचे आहेत आणि आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे 2 ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. आता जेव्हा आपल्याला सांगितलेलं असतं की हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत तेव्हा आपण कोणता रेशो वापरतो, कोणता थिअरम वापरतो, द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आपण वापरतो. तर तोच आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे जर सिमिलर आहे असं सांगितलं असेल तर. जर नसतं सांगितलं तर मग आपला जो थिअरम आहे बेस इंटू हाईटचा तर तो आपण वापरला असता. ओके, आता या ठिकाणी सिमिलर आहे असं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल वापरायचं आहे. ओके, आता आपण हे सम सॉल्व करूया. आता या क्वेश्चनसाठी या ठिकाणी मी 2 छोटेसे छानसे ट्रायंगल्स ड्रॉ केलेले आहेत, त्यांना आपण नेमिंग देऊया. पहिला आहे ट्रायंगल MNT, सो याला आपण इथे MNT नाव देऊया. आणि दुसरा आहे QRS, सो QRS. आता आपल्याला काय सांगितलं आहे की पॉईंट T पासून अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे जो आहे 5 लेंथचा, लेंथ आहे त्याची 5. आता या ठिकाणी मी अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे, अल्टिट्यूडला नाव सांगितलेलं नाही आहे, सो आपण इथे जर केलाच आहे तर याला आपण A नाव देऊया. ओके, हा कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे आणि याचं मेजरमेंट 5 आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की S पासून जो अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे तर त्याचं मेजरमेंट आहे 9. सो आता आपल्याला S पासून अल्टिट्यूड ड्रॉ करायचा आहे. सो अशा प्रकारे हा अल्टिट्यूड S पासून ड्रॉ केलेला आहे, ज्याचं मेजरमेंट आहे 9. ओके, हे सगळे रफ फिगर्स आहेत. आता आपल्याला या ठिकाणी पुढचं सगळं लिहायचं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे की या दोघांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आधी आपण गिवन लिहूया, तुम्ही लिहालच तरी पण आपण या क्वेश्चनमध्ये लिहूया. ओके, गिवनमध्ये काय लिहायचं आहे की ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. ओके, त्याच्यानंतर लिहायचं आहे की आपल्याला काय सांगितलं आहे की मेजर ऑफ अल्टिट्यूड. सो या ठिकाणी आपण लिहूया की TA, या अल्टिट्यूडला आपण B नाव देऊया, म्हणजे SB. ओके, सो TA इज इक्वल टू 5 आणि SB इज इक्वल टू 9. हे पण आपण लिहूया कारण ते आपण फिगरमध्ये दाखवलेलं आहे, सो आपण इथे लिहिणार आहोत. आता आपण असं घेऊया की या 2 काय आहेत, साईड्स आहेत. सो आता आपला जो फॉर्म्युला आहे आपण वापरणार आहोत द थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, द थिअरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर तो थिअरम आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. सो फर्स्ट आपण हे गिवन होतं, आता आपण सोल्युशन लिहूया की ट्रायंगल MNT सिमिलर आहे ट्रायंगल QRSशी. सो या ठिकाणी आपण थिअरम लिहिणार आहोत की द रेशो ऑफ द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स
is equal to the ratios ऑफ द कशाचं घेतो आपण दोन साईड्सच्या स्क्वेअरचा टू द रेशोज ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सच्या इक्वल त्या दोन ट्रायंगल्सचे रेशो असणार आहेत. आय होप की तुम्हाला हँडरायटिंग कळेल, मी एवढे चांगले नाही काढले. त्याच्यानंतर आता आपण असं कन्सिडर करूया की TA इज इक्वल टू H1 इज इक्वल टू 5 आणि SB इज इक्वल टू H2 इज इक्वल टू 9 असं आपण कन्सिडर करणार आहोत की त्या ज्या दोन आपण घेतलेला आहे अल्टिट्यूड त्या काय आहेत, हाईट्स आहेत त्या दोन ट्रायंगल्सच्या. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू या दोघांचं काय करायचं आहे, या ठिकाणी स्क्वेअर करायचं आहे. सो TA स्क्वेअर अपॉन SB स्क्वेअर. TA स्क्वेअर म्हणजे 5चं स्क्वेअर, SB स्क्वेअर म्हणजे 9चं स्क्वेअर. 5चं स्क्वेअर येणार आहे 25, 9 9 81. तर या ठिकाणी 25 अपॉन 81 आलेला आहे. आता एकतर तुम्ही याला सिम्प्लिफाय करता येत असेल, म्हणजे जर होत असतील तर करू शकता. आता या ठिकाणी सिम्प्लिफाय होत नाही आहे, सो आपण नाही करायचं. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, इथे पण तुम्ही लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 25 अपॉन 81. आणि इथे तुम्ही खाली जेव्हा आन्सर लिहिणार एकदम ॲक्च्युअल खाली, तर तेव्हा लिहायचं आहे MNT एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 25:81. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करणार आहात. आता यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत 7 to 13, तर ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल आणि जेव्हा अपलोड केला जाईल तेव्हा त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ओके, आय होप की तुम्हाला हा प्रॉब्लेम सेट समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा S क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.